गांजा तसेच अंमली पदार्थांची विक्री व वाहतुकीस बंदी असताना देखील असे गुन्हे अनेकदा घडताना दिसत आहे। याच श्रेणीत कोरपणा तालुक्यातील गडचांदूर पोलीस स्टेशन येथील पोलिसांना 26 जुलै रोजी गुप्त माहिती मिळाली की स्थानिक वार्ड क्रमांक 6 येथील सुनील दादाजी मडावी उर्फ गरीब नवाज हा आपल्या राहत्या घरी अवैधरित्या गांजा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगून आहे। सदर माहितीवरून पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन घरझडती घेतली असता एका प्लास्टिकच्या पिशवीत कॅनबिस वनस्पती अंमली पदार्थ गांजा वजन अंदाजे 270 ग्रॅम मिळून आले। यामुळे संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव, उपविभाग गडचांदूर यांच्या मार्गदर्शनात गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पंकज हेकाड, डीबी पथकातील शीतल बोरकर, बलवंत शर्मा, प्रकाश बाजगीर, सुरेश ढोले, मनोहर जाधव, महिला कर्मचारी सोनू थेरे, सरिता येरगुडे इतरांनी केली आहे। ठाणेदार कदम यांच्या नेतृत्वात अधिकची तपास सुरू आहे।